जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग दिव्यांग सक्षमीकरण व समाज कल्याण विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग कलाकारांसाठी नंदुरबार जिल्हा दिव्यांग सांस्कृतिक कला महोत्सवाचे 25 मार्च 2026 रोजी आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे दिव्यांग सक्षमीकरण व समाज कल्याण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग कलावंत बांधवांसाठी आपली कला सादर करण्याची अनोखी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली। 25 मार्च 2026 रोजी नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे नंदुरबार जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या साल्स फंड 5% निधी दिव्यांग कल्याणमधून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे व गुणवंत दिव्यांग खेळाडू कलाकार यांचा सन्मान करण्यासाठी दिव्यांग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। यावेळेस श्रीमती संस्कृती नमन गोयल, श्रीमती मायाजी गोयल, नंदकिशोर सूर्यवंशी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे श्रीमती अनिता सूर्यवंशी, राहुल पाटील, महेश रघुवंशी उपस्थित होते। दिव्यांग बांधवांनी सत्काराच्या वेळेस जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी व मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांचे स्केच तयार करून त्यांना सप्रेम भेट दिले। तसेच एका सुतार दिव्यांग बांधवाने मान्यवरांना लाकडापासून तोफ तयार करून सप्रेम भेट दिली। एका दिव्यांग भगिनीने लक्ष्मीची मूर्ती मान्यवरांना सप्रेम भेट दिली। सदर कार्यक्रमात जिल्हाभरातील एकूण 113 दिव्यांग बांधवांनी आपली कला सादर केली। सदर महोत्सवात एकूण 17 दिव्यांग राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय खेळाडू, यूट्यूबर, दिव्यांग रील स्टार, दिव्यांग आदर्श शिक्षक, चित्रकार, कलाकार, मूर्तिकार, साहित्यिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। गायन, वादन, नृत्य, अभंग, एकपात्री प्रयोग असे विविध 47 कलाप्रकार दिव्यांग बांधवांनी सादर केले। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे नंदकिशोर सूर्यवंशी, अविनाश सोनवणे, भरत पाटील तसेच दिव्यांगांच्या क्षेत्रात काम करणारे मसूद खाटीक, शिवाजीराव मोरे, नानासाहेब शिंदे, श्रीमती शैला पटेल, आनंदा पाटील, राजा कुवर, श्रीमती सोनाली मराठे, किशोर मराठे, कुणाल वसईकर, श्रीमती क्षमा वसईकर, श्रीमती आरती बाविस्कर यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे व जाधव शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आदरणीय, याला कारण पण तसं आहे। आदरणीय मुंडे साहेब खूप फेमस आहेत, प्रामाणिकपणे दिव्यांगांचाच विचार करतात आणि बऱ्याच वेळा माझ्याकडे सगळे दिव्यांग बांधव आणि त्यांचे प्रतिनिधी येतात आणि सांगतात की आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला कलेक्टर मॅडम सारखे आणि सीओ सारखे, तुकाराम मुंडे सारखे अधिकारी भेटले। म्हणजे सचिव म्हणून मुंडे साहेब आहेत आणि आमच्या जिल्ह्याचे मुंडे आहेत, दोघे आहेत। कारण काय, हे अधिकारी इथून विचार करत नाही तर इथून विचार करतात। आदरणीय मॅडम, प्रस्तावना करताना मला एक सांगावंसं वाटतंय की हा कार्यक्रम का घेतला। सकाळी हा शर्ट घातला, याच्यावर डाग होता, बायको मला म्हटली शर्ट बदला। मी म्हटलं शर्ट नको बदलायला, असू दे काही फरक नाही पडत। नाही मग जॅकेट तरी घाला। म्हटलं कशाला, हे सांगायचं। इथलं बसलेल्या अधिकाऱ्यांच्या मनात पण हेच आहे, प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असते आणि ती कमी मग मेंटली असेल, शारीरिक असेल, ती कमी आपली कमजोरी बनल्यानंतर आपल्यामध्ये न्यूनगंड येतो। मग आपण बरेच जण काय करतो, ते बदलायचा प्रयत्न करतो किंवा ते झाकायचा प्रयत्न करतो। आणि आदरणीय सीओ साहेबांनी तेच सांगितलं मला ज्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदचं सेस फंडाचं नियोजन करत होतो। सर म्हटले झेरॉक्स मशीन वाटून आणि आटा चक्की देऊन त्यांचं काय सक्षमीकरण होणार आहे। त्यांना सक्षमीकरण करायचं असेल तर त्यांना प्लॅटफॉर्म द्या, त्यांचे जे कला गुण आहेत त्याच्यासाठी तुम्ही वाव द्या, स्कोप द्या आणि अशा प्रकारचे कार्यक्रम डिझाईन करा। त्यामुळे आजचा हा यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। तसंच असतं, तुमची जी कमी आहे, आपले पालक आहोत आपण, कुठं ना कुठंतरी आपले मुलं आज दिव्यांग आहेत कोणत्या ना कोणत्या तरी 21 प्रकारामध्ये, आणि बरेचसे पालक ते झाकायचा प्रयत्न करतात। आता ती वेळ संपली,
दिव्यांग कल्याण सक्षमीकरण विभाग हे आता स्वतंत्र विभाग झाला आहे. दिव्यांगाच्या बॉटमपर्यंत जाऊन त्या व्यक्तीचं सक्षमीकरण करण्यासाठी शासन तत्पर आहे आणि त्याची आज साक्ष इथं पटली आहे की दोघंही वरिष्ठ अधिकारी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. शेड्यूल इतकं बिझी आहे, ग्रामपंचायतचे इलेक्शन लागले, मार्च एंड आहे, सगळ्या गोष्टी असताना सुद्धा इतक्या आनंदाने आणि तत्परतेने हे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढाच विषय आहे की या ठिकाणी आपण फक्त आनंद लुटायला आलोय, आनंद द्यायला आलोय, आनंद घ्यायला आलोय. आपण सारांनी आनंद घ्यायचा. मला माहिती आहे हा नंदुरबारचं म्हणण्यापेक्षा सर मॅडम नाशिक विभागातला जिल्हा परिषदला हा पहिला प्रयोग आहे आणि याचं श्रेय फक्त आणि फक्त या दोन मान्यवरांना जाते आणि म्हणून आपण पुढच्या वर्षी ज्या कमी राहिल्या असतील त्या टाळायचा प्रयत्न करू. त्यामुळे सीओ साहेबांचं पण खूप अभिनंदन करते की त्यांनी ऑर्गनाईज केला. मला वाटतं प्रत्येक वर्षी जी पण परफॉर्मन्सेस बघत आहे, जे पण कलाकार बघत आहे, हा पण जाणीव होते की खूप जिद्द असेल, त्यांचे टीचर्समध्ये खूप जिद्द असेल आणि त्यांचे आसपास जे लोक आहेत ज्यांनी कधी हार नाही मानली आणि त्यांना खूप प्रोत्साहित केला. स्टार्टिंग फ्रॉम ज्यांनी गाणं गाला किंवा आता प्रसादची पेंटिंग्स बघत होती मी. आजचं प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचं आहे. मला वाटते ॲज पब्लिक सर्वंट्स आमचे पण खूप ब्लाइंड स्पॉट्स असतात कधी कधी, म्हणजे गोष्टी समजायला किंवा चांगले लोकांना ओळखायला किंवा पुढे जी स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करायची आहे ते आमची जी दायित्व आणि जबाबदारी आहे, आम्हाला पण एक क्लिअर पर्स्पेक्टिव्ह देण्यासाठी अशा प्लॅटफॉर्मची खूप गरज असते. खूप सारी गोष्टी जे नमन आणि मी बोलत आहोत एकमेकांशी की याचं पुढे काय करता येईल, याचं पुढे काय करता येईल, तर त्यामुळे आजचं प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचं आहे. पण शेवटी मला असं वाटते की ॲज ॲडमिनिस्ट्रेटर्स व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी कशी द्यायची आणि त्याचं ॲक्च्युअल एक्झिक्युशन ग्राउंडवर कसं करायचं ते आमची मूळ जबाबदारी आहे आणि त्या डायरेक्शनमध्ये काम करणं आमचा काम आहे. तर ते जॉईन झाले, जेव्हापासून ते जॉईन झाले खरोखरी मुंडे सचिव म्हणून जॉईन झाले, ते आपल्याकडे HOD म्हणून जॉईन झाले आणि या पूर्ण डिपार्टमेंटला खूप एक चांगली डायरेक्शन मिळाली आहे. कारण मला 9 वर्ष झाले आहे सर्व्हिसेसमध्ये आणि मला वाटते हा 2026 वर्ष पहिला वर्ष आहे. आय एम सीइंग सो मच फोकस ऑन द एंटायर डिपार्टमेंट आणि सिस्टम एफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यावर जे फोकस असायला पाहिजे ते आपण खूप चांगली पद्धतीने करत आहोत आणि माझी इच्छा, आशा आणि अपेक्षा आहे की आपण हे पुढे पण करत राहू. 2-3 गोष्टी जी खूप चांगली वाटली आणि मला वाटते की असं बोलायला पाहिजे. प्रसादची पेंटिंग्स बघून अशा वाटल्या की आपण आपले कार्यालयामध्ये एक गॅलरी डेडिकेट केली पाहिजे फॉर स्पेशली एबल्ड, एक एक्झिबिशन सारखा कलेक्टर ऑफिसमध्ये, CO ऑफिसमध्ये. सो वी वर जस्ट टॉकिंग की अशा एक गॅलरी असायला पाहिजे ज्यामध्ये एक एक्झिबिशन आपण ठेवू शकतो. आपली लोक जे कला हे सगळं करतात. तर ताईने मला ही मूर्ती दिली तर मला असं वाटतं की भरपूरदा जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये बाहेरचे लोक येतात किंवा हे येतात तर दिव्यांग लोक जे बनवतात त्याचं एक क्युरेशन जर आपण करू शकले तर हम पहिले खरीदेंगे ना, मतलब वी विल बी द फर्स्ट बायर्स की जे आपण पण पुढे कोणाला देऊ शकतो. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आता 2 रुरल मार्ट्स बनत आहेत, तर एक चांगली ऑन्टरप्रिनरशिपची संधी पण आहे की जे लोक जे पण ऑन्टरप्रिनरशिप करत आहेत त्यांनी आम्हाला दिला की आम्हाला त्या मार्टमध्ये पण ठेवता येईल, सोबत एक कॅफे पण आहे. सो इच्छा आमची खूप करण्याची आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की एकमेकांसोबत, आणि आपले खूप सारे रेप्रेझेंटेटिव्ह पण आहेत. माझी मीटिंग होतात कलेक्टर ऑफिसमध्ये तर खूप सारे आपल्यापैकी भरपूर लोक इनिशिएटिव्ह घेतात, लिडरशिप घेतात आणि या सेक्टर्समध्ये चेंज करायला भरपूर वर्ष लागतात, खूप मेहनत लागते. तर आपण आज ज्यांना एक छोटीशी ट्रॉफी देत आहोत त्याचे मागे मला वाटतं त्यांची वर्षाची मेहनत आहे, वर्षाचा अशी रात्री दिवस आहे ज्यामध्ये त्यांना खूप डिप्रेशन झालं असेल, खूप एन्झायटी झाली असेल आणि तरी त्यांनी त्याला ओव्हरकम करून त्यांचं जे करायचं ते त्यांनी केलंय. तर त्यांचा पण खूप मला अभिमान वाटते
त्यांचं खूप अभिनंदन करते मी. आणि शेवटी आज परत येते आज मंचावर. तर आता आज तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे हे आज तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी आहे. भरपूर मुले मला दिसत आहेत, खूप खुश आहे. सो आजचं मंच तुमचं आहे. आत्मविश्वासाने या, खुशीने या. आम्ही सगळे आपले सोबत आहोत आणि 2026 मध्ये खूप सारं काम आपण सोबत मिळून करू. नमस्कार. बिलकुल सहानुभूती नाहीये, खूप अभिमान, खूप आनंद होते. एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळालंय त्याबद्दल. खूप सारे चांगले कलाकारांना भेटली. एक छोटीशी मुलगी होती हु इज 100% ब्लाइंड, तिने गाणं गाला. खूप सारे दिव्यांग बंधू आहेत ज्यांनी मातीचा एक कला त्यांची तयार केली आहे. पेंटर्स मिळाले. सो आय थिंक खूप सारी संधी त्यांना पुढे कसं देता येईल याबद्दल खूप सारे आयडियाज मिळाले. आणि त्यांचे परिवारांचा, त्यांच्या सोबत त्यांच्या शिक्षकांचा, त्यांच्या सोबत जे सगळे लोक त्यांना ही संधी देत आहे त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करते. सीओ साहेबांचं खूप अभिनंदन करते की त्यांनी हा प्लॅटफॉर्म आज उपलब्ध केला. आणि डेफिनेटली नक्की 2026 मध्ये आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त त्यांच्यासाठी अजून संधी उपलब्ध कसे करता येईल त्यासाठी आम्ही कर्तव्यबद्ध आहोत.
कौन कहते भगवान चाहते नहीं करते हैं या हम बड़े जोशी से करते हैं। एक स्पेसिफिक थ्रेड होता है जिसे हम स्विंग तीन स्पिनिंग टॉप को बहुत अच्छे से चला लेते हैं, बट अभी कैसा यहाँ सरफेस रफ है तो बच्ची का हो नहीं पाता जाएगा उसके लिए वहाँ नहीं खाते। मला वाटतंय की आपलं सर्व जे उपस्थित आहे इथे असलेले सर्व व्यक्तींना सर्व लोकांना खूप इमोशनल झालं असेल आणि मी खास करून आतापर्यंत ज्यांनी इथे कार्यक्रम दिला किंवा सांस्कृतिक कार्यक्रम परफॉर्मन्स दिली त्याचं खूप खूप अभिनंदन करतो की त्याने इतका सुंदर पद्धतीने इतका छान पद्धतीने इथे कार्यक्रम केलेला आहे। आणि खास करून जे संस्था इथे उपस्थित आहे ज्यांनी ऑटिझमच्या मुलांना घेऊन इतका चांगला त्यांचा टॅलेंट दाखवला आणि मला तर वाटतंय की आपण दिव्यांग तर म्हणालच नाही पाहिजे, ईश्वरांनी काहीतरी दिव्य शक्ती देऊन आणि खास टॅलेंट यांना दिलेला आहे आणि यांचा आपण आज रोजी स्वागत करतोय, यांचा आपण प्रोत्साहन करतोय आणि हे जे सर्व शिक्षक आहेत आणि संस्था आहे आणि जे एवढं हार्डवर्क केलेलं आहे, ती मेहनत घेतलेली आहे यांना ट्रेन करण्याची आणि यांना एक चांगलं जीवन आयुष्य देण्याची, तर मी त्यांना खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचा खूप आभार मानतो आणि असेच आपण पुढे जाऊया। चांगल्या प्रकारचे जे काही दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी आपण कसं चांगलं काम करू शकतो याचा आमचा पूर्णतः प्रयास राहणार आहे आणि असे जे संस्था आहेत जे खूप चांगलं काम करत आहेत त्यांना आम्ही प्रोत्साहन देऊ, त्यांना आम्ही कोणत्याही प्रकारची मदत आहे ते सुद्धा देऊ आणि असे एक प्लॅटफॉर्म तयार करू जेणेकरून आपले जे मुलं आहेत किंवा जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते पुढे येऊन चांगलं काम करू शकतात। तर हे सगळे कार्यक्रम बघून परफॉर्मन्सेस बघून खूप छान वाटलं। सर्व आयोजकांचं सुद्धा खूप खूप मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो, त्यांनी इतका चांगला कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। सांग सुदादा तुले जोडा मन विचार सांगली कोणले सांग सुदादा तुमले जोडा चार पोरी चारी पोरी शेत समाले नाही तू उघडा अंगले नाही कपडा त्यातले पोटले नाही तू
ती बघा आली. चबुले ये का जरा बस थोडा वेळ. बेटा परवापासून पाहुणे यायला सुरुवात होते आणि नंतर जिल्ह्यात अशी कोणी व्यक्ती पण नव्हती त्यावेळेस. अशा वेळेस मी हे काम सुरू केलं आणि ही माझी जी कविता आहे ती माझ्या बांधवांना समर्पित अशी कविता. जागा हो उठ दिव्यांगा जागा हो उगवत्या सूर्याचा धागा हो. उठ दिव्यांगा जागा हो उगवत्या सूर्याचा धागा हो. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहेस तुझ्या परिवाराचा रक्षता. ओळख दिव्यांगत्व शक्ती हीच खरी ईश्वरीय शक्ती आहेस तू. उठ दिव्यांगा जागा हो उठ दिव्यांगा जागा हो उगवत्या सूर्याचा धागा हो. तुझ्यातील अनोखे सामर्थ्य दाखवण्याची हीच वेळ आहेस. तुझे सामर्थ्य सिद्ध करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे.
आहेत. कान असून आपण धड ऐकू शकत नाही, तोंड असून आपण चांगल्याने धड बोलू शकत नाही. आणि ज्यांना परमेश्वराने काने सक्षम नाही दिले, तोंडही सक्षम नाही दिलं, पण त्याचा वापर ते अतिशय दिव्य शक्तीप्रमाणे करतात म्हणून ते दिलं. आनंदा महाराज अतिशय वल्ली व्यक्तिमत्व आहे, चंचल व्यक्तिमत्व आहे. पण विषय असा आहे की एक प्रोफेशनल पट्टीचे गायक म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि असा हिरा आमच्या दिव्यांग बांधवांमध्ये आहे, आमच्या मंदिराची शान आहे.
सातत्याने फक्त दिव्यांगांसाठी द्या. आणि या सगळ्यांनी एवढी मदत केली, दिवस रात्र काम करतात. हे तर तुम्हाला स्टेज दिलं, बरोबर आहे, तुमचा आत्मविश्वास सगळ्यांचा वाढावा म्हणून, तुम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही केलं. पण याच्या पलीकडची गोष्ट सांगतो, अजूनही या ठिकाणी आमचे 100 लोक आलेले नाही, ज्याला आम्ही योद्धा म्हणतो. हे सगळे सर्वे करतायत. आज त्यांची इच्छा होती यायची, परंतु आम्ही टार्गेट दिलं होतं जिल्हा प्रशासनाने की जिल्ह्यातल्या एकही दिव्यांग UDID पासून सुटायला नको, त्याला लाभापासून वंचित राहायला नको. म्हणून आमची सगळी दिव्यांग बांधवांची टीम खेड्यामध्ये काम करते. 8 दिवसामध्ये आम्हाला 539 गावं पूर्ण करायची. ती 100 लोक या ठिकाणी नाही आहे याची आम्हाला खंत आहे, परंतु ते तिथं बलिदान करतायत. त्यांचा वेळ, त्यांचं एंटरटेनमेंट त्यांनी टाकलं बाजूला आणि त्याचं फळ असं मिळालंय. सर, गेल्या 8 दिवसामध्ये तुम्ही जी मेहनत घेतली सगळ्या टीमने, दिव्यांग बांधवांनी, तर 8 दिवसामध्ये 750 UDID काढले गेले. दिस इज रेकॉर्ड तोड. आणि कोल्हापूरमध्ये 1,500 लोकांची नोंद झाली. हे मी जाहीर करतो, मला आनंद वाटतोय. आणि आमचा एकच उद्देश होता की दिव्यांगांना रोजगार मिळावा. म्हणून DDRCचे जे संचालक आहे त्यांनी ठरवलं की सर, चांगल्या लोकांकडनं आपण काम करणार, त्यांना रोजगार मिळणार, दिव्यांगांना कधी मिळणार. मग ते मानधनमधनं हे मानधन दिव्यांग बांधवाला देऊनच सर्वेक्षण करायचं. मग सर्वेक्षण सुद्धा दिव्यांग बांधवच करत आहे, त्यांना रोजगार मिळत आहे. पैसा आमच्या विभागाचा आहे, तो याला त्याला कशाला द्यायला पाहिजे. म्हणून या सगळ्यांनी जी मेहनत घेतली, दिवस रात्र सगळे करतायत. पाठिंबा सगळ्यांचा आहे, सगळ्यांचं श्रेय आहे. आणि त्याच्यामुळे निर्विवाद एकट्या सूर्यवंशीचं नाही आहे. आदरणीय CO कलेक्टर मॅडम यांनी लक्ष घालून केलंय. खूप मोठं अजून पडला गाठायचं आहे. स्वतंत्र मंत्रालय झालेलं आहे, लक्षात घ्या. काही इकडे तिकडे आमचे फाटे करू नका. UDIDच्या वेबसाईटवरती जाऊन आपलं UDID नोंदवा आणि योजना 18 योजना आहे, क्लिक करा. आपोआप त्या अधिकाऱ्यापर्यंत तुमचा अर्ज जाईल. काही कुठे जायची गरज नाही. फक्त जिल्हा परिषदच्या योजनेसाठी जिल्हा परिषदला आणि नगरपालिकेच्या योजनेसाठी नगरपालिकेला कॉन्टॅक्ट करावा लागेल. सर्वात महत्वाचं सिकल सेल. 4,500 लोक सिकल सेलचे आतापर्यंत UDID फक्त 1200 लोकांनी काढलाय. अजूनही 3,500 सिकल सेल बांधव वंचित आहेत. तुमच्या स्तरावरनं त्यांना सांगा, न्यूनगंड बाजूला ठेवा, काही फरक पडत नाही. नाव डिस्क्लोज झालं तर काय फरक पडतंय. त्याच्यामुळे लाभ घ्या, योजनेसाठी पुढे या आणि शासनाला आणि प्रशासनाला सगळ्यांनी मदत करा.